शिवसेना उबाटा पक्ष आणि मनसेच्या अधिकृत युतीची घोषणा उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे। खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत युतीबाबत माहिती दिली। अजित पवार 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत। अजित पवारांनी स्वतः कार्यकर्त्यांना ही माहिती दिली आहे। भाजपाने पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनंतर शरद पवारांना धक्का दिलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर आणि सेलू नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या कमळ चिन्हावर 9 मुस्लिम उमेदवार निवडून आलेत। पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी हा पॅटर्न राबवला असून आगामी परभणी नगरपालिकेतही हाच पॅटर्न राबवणार असं मंत्री बोर्डीकरांनी म्हटलं। पंढरपूरमध्ये नगराध्यक्षा प्रणिता भालकेंच्या विजयानंतर भालके समर्थक महिला मुबीना शेख यांनी पातळी सोडून विरोधकांवर टीका केल्याचा आरोप करण्यात आलाय। शिवरायांच्या पुतळ्यासमोर दंड ठोकत समर्थक शेख यांनी अर्वाच्य भाषेत टीका केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। खेडची माजी नगराध्यक्ष आणि भाजपाचे नेते वैभव खेडेकर यांनी खेड नगरपालिकेत निवडणुकीमध्ये भाजपाला यश मिळाल्यानंतर आयोजित केलेल्या विजय मिरवणुकीत धुरंधर चित्रपटातील गाण्यावर ठेका धरला होता। खेडकरांच्या या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झालाय। अमरावतीच्या चिखलदरा नगरपरिषदेच्या विजयानंतर काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार रवी राणा यांनी एकमेकांवर टीका केली आहे। निवडून आलेले सर्व काँग्रेसचे नगरसेवक आपले समर्थक असल्याचं राणांनी म्हटलं तर जनतेनं रवी राणा यांच्या थोबाडीत मारली आहे। त्यांनी बालिशपणा करू नये असं खासदार वानखेडे म्हणाले। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसलाय। पक्षाचे युवा प्रदेश उपाध्यक्ष बबलू शेलार यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। बबलू शेलार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे आहेत। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला धक्का बसण्याची शक्यता आहे। पुण्याचे माजी महापौर आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप राजीनामा देण्याच्या तयारीत असून त्यांनी पक्षासमोर प्रस्ताव दिलाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार असतील तर पक्ष सोडणार अशी भूमिका जगताप यांनी घेतली आहे। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा नगरपरिषदेच्या निकालावर शिवसेना उबाटा पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवानी थाटे यांनी संशय घेतलाय। या प्रकरणी थाटेंनी तेल्हारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। निकालाच्या दिवशी भाजपचे चिन्ह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो असलेल्या एका व्हॉट्सअप नंबरवरून तुम्ही 941 मतांनी पराभूत होणार असा मेसेज आल्याचा थाटे यांना सांगितलंय। चाकण नगर परिषदेच्या प्रशासनानं नगरसेवक म्हणून विजयी झालेल्या उमेदवारांना दिलेल्या प्रमाणपत्रांवर वर्ष 2015 नमूद असलेला शिक्का मारलाय। यामुळे नगर परिषदेचा भोंगळ कारभार समोर आलाय। सोलापूर मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील अजित पवार यांची भेट घेणार आहेत। उमेश पाटील अजित पवारांची भेट घेत सोलापूर महानगरपालिकेविषयी चर्चा करणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातल्या मोहो नगर परिषदेच्या 22 वर्षाच्या तरुण नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। वस्त्रे हिचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। अजित पवार यांना पुण्यामध्ये धक्का बसण्याची शक्यता आहे। पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मधील नाराजी समोर आली असून नगरसेवक युवराज बेलदरेंनी नाराजीची पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ जागांच्या संख्येपेक्षा स्ट्राईक रेटमध्ये शिंदे सेनेनं बाजी मारली आहे। दुसरीकडे सर्वाधिक जागा लढवूनही केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा स्ट्राईक रेट मात्र चिंतेचा विषय ठरला। नगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक प्रभावी कामगिरी शिंदे सेनेची राहिली। 7 पालिकांमध्ये या पक्षानं 114 उमेदवार उतरवले होते आणि 55 जागा जिंकत त्यांनी 48.24% स्ट्राईक रेट मेंटेन ठेवला। वडगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अबोली मयूर ढोरे यांनी ऐतिहासिक विजय मिळवत वडगावच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान पटकावलाय। अबोली ढोरे यांनी भाजपच्या मृणाल माळसकर यांचा 1460 मतांनी पराभव केला। धाराशिव भूम-परंडा नगरपालिकेमध्ये माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी आपला गड राखलेला आहे। भूम आणि परंडा नगरपालिकेमध्ये अटीतटीच्या सामन्यामध्ये दोन्ही नगराध्यक्ष उमेदवार तानाजी सावंत यांचे हे निवडून आले। धाराशिव नगर परिषदेमध्ये पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुललंय। नेहा काकडे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यात। विजयाचा जल्लोष करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आणि नेहा काकडेंचे पती राहुल काकडे यांना उचलून घेत जल्लोष करण्यात आला। या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय।
महायुतीमध्ये तत्वानुसार जागा वाटप होईल अशी भूमिका भाजपने घेतली आहे, तर शिंदे सेनेनं संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निकालाने जनतेनं मोठेपण स्पष्ट जे केलेलं आहे त्याबाबत त्यांनी उच्चार केला। परंतु दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत असून मोठा भाऊ कोण यावरून राजकारण पेटतच चाललंय। उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे। आम आदमी पार्टीचे उमेदवार सलीम बशीर इमानदार यांना केवळ एकच मत मिळाल्यानं त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली आहे। या प्रकरणी आता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याची तयारी दर्शवली आहे। जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णीमध्ये विजयासाठी भाजपची चांगलीच दमछाक झाली। माजी उपनगराध्यक्षांसह दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला। पुण्यात भाजपकडून महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अमोल बालवडकरांनी मेळावा घेत मोठं शक्तीप्रदर्शन केलं। पुण्यातील प्रभाग क्रमांक 9 मधून पालिका निवडणूक लढण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे। धुळे महापालिका निवडणुकीमध्ये महायुती करण्यासाठी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्राथमिक बैठक संपन्न झाली। विशेष म्हणजे महायुतीच्या या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता। त्यामुळे युती झाली तर भाजप आणि शिवसेनेची होईल अशी सध्याची स्थिती आहे। छत्रपती संभाजीनगर शहराच्या स्थानिक राजकारणामध्ये तब्बल 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजलाय। आजपासून अधिकृतपणे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली असून 30 डिसेंबरपर्यंत इच्छुकांना आपले अर्ज दाखल करता येईल। 15 जानेवारीला होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी मुंबईमध्ये 2137 ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत। चांदिवली आणि कुर्ला परिसरामध्ये सर्वाधिक 138 ठिकाणी मतदान केंद्र असणार। नागपूर पालिका निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपल्या असून आता उमेदवार यादीकडे लक्ष लागलंय। जवळपास 1800 इच्छुक उमेदवार शर्यतीत असून तिकीट न मिळाल्यास काही जण बंडखोरी करत अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षाकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। नागपुरात महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांची नावे अंतिम करण्यात व्यस्त असलेल्या भाजपकडून जाहीरनाम्याची देखील तयारी सुरू करण्यात आलेली आहे। जाहीरनामा तयार करताना पक्षाकडून जनतेकडून देखील सूचना त्यांनी मागवण्यात आलेल्या आहेत। त्यासाठी सोशल मीडियाचा माध्यमाचा वापर करत ऑनलाईन लिंकची मदत घेण्यात आली आहे। नांदेड महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्यात येणार आहे। त्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। 2 माजी स्थायी समिती सभापतींसह काँग्रेसच्या 6 नगरसेवकांनी अचानक काँग्रेस सोडत एमआयएम मध्ये प्रवेश केला। नववर्षाच्या निमित्ताने विविध ठिकाणी आयोजित केलेल्या स्वागत सोहळ्यामध्ये आगीच्या घटना घडू नयेत यासाठी अग्निशमन दलातर्फे मुंबईतील विविध रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब आदी आस्थापनांची अग्निसुरक्षा तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। आस्थापनांनी अग्निसुरक्षेबाबतच्या अटी आणि शर्तीचं पालन केलं नसल्याचं आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। ही मोहीम 22 ते 28 डिसेंबर या कालावधीत सुरू राहील। मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकापैकी एक दादर स्थानक आहे। दोन्ही रेल्वेच्या दादर स्थानकातून लोकल आणि मेल एक्सप्रेस धावतात। त्यामुळे अतिरिक्त रेल्वे गाड्या धावण्यासाठी पश्चिम रेल्वेवर नवीन फलाटाची बांधणी अंतिम टप्प्यात आहे। हा फलाट बांधल्यावर पुन्हा दादर स्थानकाच्या फलाट क्रमांकात बदल करण्याऐवजी 7A असं त्याला नाव देण्यात येईल। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो लाईन 7A प्रकल्पामुळे अप्पर वैतरणा मुख्य पाणी पाईपलाईनचं काम केलं जाणार आहे। त्यामुळे 26 डिसेंबरपर्यंत पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे। डीएमसीनं जाहीर केलेल्या माहितीनुसार भांडूप पश्चिमेतील क्वारी रोड, टेंभीपाडा, कोकणनगर, समर्थनगर, भट्टीपाडा, उत्कर्षनगर, श्रीरामपाडा, त्रिमूर्तीनगर, वाघोबावाडी इतर भागांमध्ये आसपासच्या परिसरात पाणी पुरवठा प्रभावित होऊ शकतो। कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊन नंतर ऑनलाईन शिक्षणामुळे उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीयरित्या घटली असल्याचा अहवाल समोर आलाय। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे मराठवाडा आणि खानदेशातील विद्यालयांमध्ये याबाबत सर्वेक्षण केलं होतं आणि त्यात ही बाब समोर आली आहे। हायकोर्टाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपणाच्या चित्रीफिती समाज माध्यमावरून प्रसिद्ध करण्याच्या घटना घडल्या होत्या। त्यामुळे उच्च न्यायालय प्रशासनानं मागील महिन्यामध्ये सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध करून सुनावणीचे थेट प्रसारण न्यायमूर्तींच्या मंजुरीनंच होईल असं स्पष्ट केलं होतं। परिणामी मुख्य न्यायमूर्तींसह अनेक खंडपीठ आणि एकलपीठांनी आपल्या न्यायालयातील सुनावणीचे सार्वजनिक प्रसारण बंद केले असून ते केवळ वकिलांपुरतं मर्यादित ठेवले आहेत। पुणे बंगळुरू द्रुतगती महामार्गाचा मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार असून या विस्ताराअंतर्गत पुणे मुंबई असा 3रा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे। त्यानुसार मुंबई पुणे 3ऱ्या द्रुतगती महामार्गावरील पागोटे ते चौक अशा 30 किमीच्या
द्रुतगती महामार्गाचं 70% भूसंपादन NHAIनं पूर्ण केलेलं आहे. या महामार्गाच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार. राज्यात नाताळ दरम्यान थंडीची लाट असण्याची शक्यता आहे. 28 डिसेंबरपर्यंत खानदेशातील जळगाव, नंदुरबारसह विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे. धुक्याचा फटका रेल्वे गाड्यांना बसताना दिसतोय. दिल्लीहून भुसावळला येणाऱ्या 13 रेल्वे उशिरानं धावत आहेत. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलंय.